नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशी एक गोड रेसिपी जी इतका खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवीस वाटेल। फूल मखनाची खीर इतकी मऊ, मलाईदार आणि चविष्ट बनवते की घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आवडीने खाईल। हा खीर सण उत्सव, उपवासासाठी, वाढदिवसासाठी किंवा पाहुणे घरी आले असेल तर अशी प्रत्येक प्रसंगासाठी ही खीर एकदम परफेक्ट आहे। मित्रांनो, हा खीर कधी पातळ होत नाही, कधी मकाई मऊ होत नाही, तर कधी चव तितकी छान येत नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशी फूल मखनाची खीर बनवून दाखवणार आहे की ती प्रत्येक वेळी परफेक्ट होईल। त्याचबरोबर मी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या खीराची चव आणखीन खुलून येईल। तर चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगदी आपण इंडक्शन चालू करून घेऊया। तुमच्याकडे इंडक्शन असेल तर तुम्ही गॅसवर बी फूल मखनाची खीर करू शकता। चला तर मी एक स्टील कढई इंडक्शनवर ठेवलेले आहे। आता त्याच्यात मी 2 चम्मच तूप घातलेले आहे। बघा मित्रांनो, मी इथे 2 चम्मच तूप घातलेले आहे। चला तर मग त्या तुपामध्ये आपण 2 कप फूल मखना घालून घेऊया। आता आपण मंद आचेवर 4 ते 5 मिनिट सतत आता हलवत राहायचं आहे। हे बघा, हे स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका, ज्यामुळे मखनाचा कच्चा वास निघून जातो आणि खीराला अप्रतिम चव येतो। हे बघा मित्रांनो, आपण तुपामध्ये फूल मखना घातलेले आहे आणि तो मंद आचेवर गॅस ठेवून आपण चांगलं कुरकुरीत केलं तर त्याचा चव अजून जास्त वाढतो। हे बघा, एकदम कुरकुरीत फूल मखना मी इथं गॅसवर चांगला भाजून घेतलेले आहे। चला तर आपण एक प्लेटामध्ये तो फूल मखना काढून घेऊया। पुन्हा आपण इंडक्शनवर स्टील कढई ठेवून त्याच्यात आता आपण कढई गरम आहे म्हणून आपण थोडीशी पहिला अगदी पाणी घालून घेऊया। आपण तसेच अगदी पहिले दूध घातले तर तो दूध फुटू बी शकतो, त्यामुळे आता आपण थोडीशी पाणी घातलेले आहे। चला तर मी इथं अमूल दूध वापरलेले आहे। हे बघा, 1 लिटरचं अमूल दूध मी इथं वापरलेले आहे। बघा, मी कट करून तो दूध कढईमध्ये घातलेले बी आहे। चला तर दूध नॉर्मल गरमला ठेवून घेऊया। हे बघा मित्रांनो, गॅस इथे बी आपण मंद आचेवर ठेवून घ्यायचं गरजेचं आहे। इतकी लवकर आपल्याला दूध उकळण्याचं गरजेचं नाही। हे बघा, मी आता हे फूल मखना एकदम क्रिस्पी झालेले आहे। चला तर त्याच्यात अर्धा आपण तो मिक्सर करून घेऊया। हे बघा, मी इथे थोडीशी काढून ठेवलेली आहे, तो आपण लास्टला वापरून घेऊया। आता मी 4 ते 5 इलायची घातलेली आहे। चला आता आपण एकदा मिक्सर करून घेऊया। हे बघा मित्रांनो, मी इथे एकदा मिक्सर करून घेतलेले आहे। चला आता आपण त्याच्यात थोडीशी काजू आणि पिस्ताचे तुकडे घालून घेऊया। हे बघा, 4 ते 5 काजू घातलेले आहे आणि 7 ते 8 बदामचे तुकडे घातलेले आहे। चला आता पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेऊया। हे बघा, एकदम छान मऊ झालेले आहे। मित्रांनो, हे फूल मखना थोडीशी रव्यासारखे असलं तर बी आपल्याला छान लागतो, त्यामुळे मी इथं थोडीशी जाडसरवर घालून घेतलेली आहे। हे बघा, दूध अगदी एकदम कोमट गरम झालेले आहे। दूध उकळताना आपण मिश्रण घातलं तर ते दुधामध्ये गाठ बांधू शकतो, त्यामुळे आपण कोमट दुधामध्ये आपण मिश्रण मिक्स करून घेऊया। हे बघा मित्रांनो, तुम्ही असे घातले तर बी चालेल, एकदम मिक्सरने घातले तर बी चालेल, तो कोमट दुधावर गाठ बांधू शकत नाही, त्यामुळे मी इथं मिश्रण सगळं एकदमच घातलेले आहे। चला आता दूध चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा मित्रांनो, हे बघा, एक बी अशी गाठ बांधलेलं नाही आणि एकदम छान मिश्रण दुधामध्ये मिक्स झालेले आहे। चला तर आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊया आणि तसेच आता आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेले बदाम तुकडे घालून घेऊया। हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेले काजूचे तुकडे घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही अशी केलं तर खीराची चव अजून जास्त वाढेल। त्याच प्रकारे मी ते बारीक कट केलेले पिस्ताचे तुकडे घातलेले आहे। चला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया।
मित्रांनो, इथं तुम्ही गॅस जास्त वाढवलं तर बी चालेल, पण लक्षात द्या तो उकळून खाली सांडू नसारखा आपण गॅस बारीक ठेवून घेऊया. मित्रांनो, हे बघा, सतत आत हलवत चांगलं खीराला मिक्स करत राहा आणि खीरला एकदम चव येतो. हे बघा, 7 ते 8 मिनिट मी इथं दुधाला उकळी दिलेले आहे. हे बघा, दूध बी एकदम छान घट्ट झालेले आहे. चला तर अजून थोडं आपण तसेच सतत आत हलवत राहूया. चला मित्रांनो, तर आपलं खीर तयार झालेली आहे. आता आपण इंडक्शन बंद केलेले आहे. त्याच्यात आता आपण थोडीशी काढलेले फूल मखणे आता त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि तो वाफेलच तो एकदम मऊ होऊ शकतो. तुम्ही दूध उकळताना घातले तर बी चालेल, तसेच मऊ पडतो. मी तर इथं इंडक्शन बंद केल्यानंतर फूल मकई घातलेली आहे. तो वाफेला बी एकदम मऊ पडू शकतो. चला तर आपण तो खीर थंड व्हायला ठेवून घेऊया. मित्रांनो, हे फूल मखना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे हे खीर एकदम चविष्ट आणि पौष्टिक आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हा एक उत्तम गोड पदार्थ आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी एकदा करून पाहिलं तर पुन्हा पुन्हा हाच पद्धतीने बनवाल. जर आजच्या रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही सोपी आणि चविष्ट रेसिपी करत येईल. तुमच्या काही शेक असेल तर किंवा पुढच्या कोणती रेसिपी पाहायचा आहे तो कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट मी ते वाचते. त्याच अनुसार नवीन रेसिपी घेऊन येण्याची प्रयत्न करतो. अशी सोपी, घरगुती आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड होतच तुम्हाला लगेच माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशी एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.